2-4 होतं. टायमर ऑफ आहे. कधीपासून मी 2-4 बघतोय. नाही याला स्टॉप केलं कधी विकेट गेली तेव्हा नाही, कदाचित याला पण पेनल्टी लागली असती त्यांना. 12 बॉल आणि 12 रन. मात्र हे षटक तुम्हाला मॅक्झिमम 1 मिनिट आणि 54 सेकंदात डिलिव्हर करायचे. लक्षात घ्या. आता ड्रिंक्स ब्रेक घेतलाय तर त्या ठिकाणी आपण पाहताय नाही, तसं नसते पेनल्टी. पेनल्टीचा नियम आहे टायमावर 5 ओव्हर नाही पडल्या, जेवढ्या ओव्हर राहतील त्याला पेनल्टी. मग 4 टाकल्या तर 2ला पेनल्टी, 3 टाकल्या तर 3ला पेनल्टी. ड्रिंक्स ब्रेक आहे ना 1:42 आहे. चला 1 मिनिट आणि 42 सेकंद राहिलेत तुमच्याकडे. हे षटक टाकण्यासाठी याची दखल घ्यायची आहे, अन्यथा तुमचा एक प्लेअर मध्ये येईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर एकंदरीत 34 धावा. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 12 रन. रोहित भोईरला आपण पाहतायत पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळेल. परत थांबलंय. ओके. ड्रिंक्स ब्रेक बॉलरने बॅटरने चेक पण केलं ना बॉल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय मिस्टर नयन भगतला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. फील्ड सेट केले गेले. आता 1 मिनिट 34 सेकंद आहेत. नयनचा बॉल ह्या वेळेला ऑन साईडला मिस्टरमिंग स्ट्रोक जरूर आहे. मनीष भोईर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम असते मनीष भोईरची. आपण सातत्याने पाहिलं अंडरम बॉक्स क्रिकेट असो, टेनिस बॉल ओरम क्रिकेट असो, त्यामध्ये खूप चांगली चाणाक्ष बुद्धीने क्रिकेट खेळताना सातत्याने पाहायला मिळतो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 35. आता येणारे बॉल आहेत 11 बॉल मध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. बॉल टू रन असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इक्वेशन या वेळेला टक्कन आवाज आलाय, परंतु मिस टायमिंग आहे की काय, आणि मनीष त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, सेफ हँड. शैलेश निवलला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 11 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सामना अप्रतिम अटीतटीच्या लढतीमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. नयन भगत या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नयन भगत स्वतः येत आहेत. झेल टिपला जाईल का? वर कॅच. काय झेल टिपला गेलाय. या वेळेला आपण पाहतायत कॉटन बोल्टची संधी दौडून आली आणि ते नयन भगत हरवणारी खेळाडू पिता आणि पुत्र एकाच टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अभिमान असावा, मात्र कल्पेश येत आहेत. अप्रतिम सेलिब्रेशन टाइम आपल्याला पाहायला मिळतं. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय. फलंदाज रोहन पवार बाद झाल्यानंतर आता अतिश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. 9 बॉल 11 रन. अतिश पाहायचं आतषबाजी करेल की सेन्सिबल क्रिकेट खेळेल की सिंगल डबल, या धावसंख्येकडे लक्ष देईल. याकडे लक्ष असणार आहे. 9 बॉल आणि 11 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. उत्साहाचं वातावरण कोणत्या डगआउट मध्ये पाहायला मिळेल याकडे लक्ष असेल. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम, परंतु क्रिकेट खेळणं हे आपल्या हातामध्ये आहे.
चांगला बॉल आणि इथे मात्र स्टंप्स वर जाऊन बॉल आदळला. वॉट अ बॉलिंग हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवत असताना पाहायला मिळतोय. हा दुसरा गोलंदाज. पहिली विकेट हॅट्रिक अंकित ठाकूरच्या नावावर पाहायला मिळाली कपास लायन्स या टीमच्या माध्यमातून. आणि सेकंड विकेट हॅट्रिक नयन रोहिदास भगत वाढीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड विकेट हॅट्रिक सफाळी प्रीमियर लीग 2026 मध्ये ही सेकंड विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केले. पहिली विकेट आपण पाहिली तर यावेळेला फोर्स केलं होतं. मनीष भोईर होते. बाउंड्री लाईन टच. शैलेश निवलचा हा झेल अप्रतिम सेफ हँड कंट्रोल झेल पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा दुसरा झेल रोहन पवारचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पिकअप शॉट होता. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. 10 ते 12 पावलं धावली. नयन भगत मात्र यावेळेला अतिशय सुंदर झेल टिपला कॉटन बोल्ड. आणि हा बॉल मात्र प्लेड ऑन बॅटची एज घेत ऑफ स्टंपला मात्र या ठिकाणी ऑफ स्टंप उद्ध्वस्त केला. प्लेड ऑन झाला. असे 3 मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. अप्रतिम विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवलाय. इथून आता 8 गडी बाद झालेत. सुपर बॉलिंग. काय नयन भगतने गोलंदाजी केले. आदरणीय सन्माननीय मस्के ब्रदर्सचे आपण पाहतायत अंबोडे गावातील अनमोल रत्न इथे उपस्थित झालेले आहेत. आणि या वेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतायत डबल हॅट्रिक होईल की काय. आणि यस डेफिनेटली नयन भगत. क्या बात आहे. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. डबल हॅट्रिक घेण्याचा मान मिळवतो नयन रोहिदास भगत. भावेशजी शेलार आंबोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी उपस्थित होत असताना आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 विकेट्स डाऊन झालेत. काय जबरदस्त प्रतिम पाहायला मिळतं. साहिल घरत आता इथून बॅक टू द डगआउट. रोहित भोईरकडे मात्र आता संपूर्ण नजरा. आणि विकेट डाऊन झालेत यावेळेला 9. काय गोलंदाजी केले अप्रतिम. म्हणजे मस्के साहेब ज्या पद्धतीने उपस्थित झाले त्यांना सुद्धा मॅचचा आनंद घेताना आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावरून. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतायत. चला एक प्लेयर तुम्हाला मध्ये घ्यायचंय. 9 विकेट्स तर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. राकेश वझेला आपण पाहतायत इम्पॅक्ट प्लेयर. आता इथून बॉल आहेत तुमच्याकडे. ज्या पद्धतीने आपण पाहतायत काय गोलंदाजी केले नयन भगतने. सुपर बॉलिंग. सुपर आउटस्टँडिंग. राकेश वझे एक आतमध्ये प्लेयर जाईल तो शेवटच्या षटकात आपण पाहणार आहोत. पंचांना ही आम्ही सूचित करतोय. महेंद्र भोईर सर अँड किरण भोईर सर. नयन भगतने जी गोलंदाजी केली ना दानादानी उडवले. ज्या पद्धतीने न्यूझीलंड संघाबरोबर मोहम्मद शमीने जी गोलंदाजी केली होती वर्ल्ड कपच्या माध्यमातून त्या पद्धतीने मात्र ही गोलंदाजी करताना आपण पाहतायत. आदरणीय मंगलदाजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. घरत किचन चायनीज बुजिंग सेंटरचे प्रोप्रायटर त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. आता 7 बॉल आणि 11 रन. काय मॅच होती कुठे आली कुठे. बॉल टू रन आणि ते आता 7 बॉल 11 आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक कसोटी सामना सुद्धा आपण पाहिला असेल. ज्या पद्धतीने विकेट वाचवण्यासाठी तळमळ. चला घाई करा. ऑलरेडी टायमर समाप्त झालाय म्हणून तुम्ही वेळ दौडू नका. कारण यानंतर 4-4 षटकांचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ते सुद्धा यानंतर 3 सामने आपल्याला पाहायला मिळतील. नयन भगतचा पुढील बॉल. चांगला बॉल होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. मात्र काय स्पेल पाहायला मिळतोय नयन भगतचा. आपल्या करिअर मधला सर्वात बेस्ट हा स्पेल आपण पाहू शकलात. रोहिदासजी भगत खुश असतील. अभिमान असावा. परंतु आता इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा आहेत त्या 11. या जर 11 धावा आल्या तर कदाचित मात्र या स्पेलवर पाणी फेरलं जाईल. परंतु इथून जर त्या धावा आल्या नाहीत तर या 4 विकेटचं महत्व
ते खूप महत्वपूर्ण पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. चला घाई करा, वेळ दौडू नका. रोहिदाजी भगत साहेब प्लीज हंबल रिक्वेस्ट. ऑलरेडी एक प्लेअर तुमचा मध्ये येणार आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये एक प्लेअर घेतला जाईल, याची दखल घ्यायची आहे. 75 त्या ठिकाणी सूचित करतीलच, नो डाऊट अबाउट इट. एक प्लेअर तुम्हाला मध्ये घ्यायचं आहे. स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. 6 बॉल. रोहिदाजी भगत रोहित भोईरला सांगतायत बिंदास्त खेळ, कारण अपकमिंग यंग टॅलेंट आहे. चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. सफाळी प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल. चला अजून फील्ड सेट केलेलं नाहीये, वेळ फार दवडला जातोय. 35 धावा झालेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या विकेटसाठी मात्र ही तळमळ आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विराजला आपण पाहतायत. विराज किनी गोलंदाजी मार्कवर. रोहित भोईर या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे जरूर दाद मागितली गेली होती, परंतु इथे अपील फिटावून लावली गेली. निनाद पाटील मात्र अपीलवर अपील करतायत. पंचांनी मात्र सांगितलं यावेळेला लेग बिफोर विकेट तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल. अजूनपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेले नाहीये. जे काही आले ते मात्र आपण पाहिलेले आहेत. मात्र इथून आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अंपायर्स नो आर्ग्युमेंट. आता 5 बॉल आणि 5 बॉलवर जर आपण पाहिलं तर विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. विराज किनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला सामना, अटीतटीची लढत कशी असावी, पैसा वसूल मॅच कसा असावा याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉल तयार. विराज किनी यावेळेला आपण पाहिलं तर संधी आहे आतापर्यंत दोन्हीही फलंदाज आणि गोलंदाजाकडे. रोहित भोईर एका साईडला. यावेळेला चांगला बॉल होता. पुन्हा एकदा मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चांगली गोलंदाजी. विराज किनी कॉन्फिडन्स गोलंदाजी करतोय. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 11 रन. आतापर्यंत आपण पाहिलं तर रोहित भोईरला जखडवून ठेवलं गेलंय. चांगली गोलंदाजी. फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला, मात्र तेवढी चांगली शैली दिसली नाही. तो बॅट स्विंग दिसला नाही रोहित भोईरचा आणि त्यामुळे डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आता इथून मात्र 1 रन मिळेल का नाही आणि ऑल आउट. ओ माय गॉड. अंतिम 4 मध्ये यावेळेला दरवाजे उघडले गेले. बच्चू बाबा 11 या टीमने अप्रतिम खेळपट्टीवर. मात्र आपण सेलिब्रेशन करू नका, अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत प्लीज. जे काही सेलिब्रेशन